प्रिय भाई बहन, आज की रोटी की और सदस्य व्यक्ति के लिए श्री ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 30 नोव्हेंबर 2025 रविवार। दूरदर्शन आता आपण आरशात अस्पष्टपणे पाहतो, पण त्यावेळी प्रत्यक्ष समोरे पाहू आता मी असंत ओळखतो, पण त्यावेळी पूर्ण ओळख होईल। पहिली कोरिंथियर 13:12 आज असा कोणत्याही घर नाही त्यात दूरदर्शन नाही। दूरदर्शन अनेक आशीर्वाद घेऊन आले असले तरी त्यांच्याबरोबर अनेक सापकी घेऊन येते। म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांनी काय पाहत आहेत याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण अनेक कार्यक्रम अपवित्र असतात आणि संसारिक वासनांना गादा पुरवतात। एका बहिणीने मला फोन करून सांगितले की तिचा नवरा गंभीर आजारी आहे, म्हणून प्रार्थना करावी। मी त्यांची घरी गेला तेव्हा हॉलमधील दूरदर्शनावर मूर्तिपूजा आणि अशोभनीय नृत्य दाखवणारा कार्यक्रम चालू होता आणि तिची 2 लहान मुले झोपण्याची आधी ते पाहत होती। दरम्यान तिचा आजारी नवरा आपल्या खोलीत दुसऱ्या दूरदर्शनावर असलेले चित्रपट पाहत होता आणि एक सेवक प्रार्थना करण्यासाठी आल्यावरही त्याला तो कार्यक्रम बंद करता आला नाही। पूर्वी कुटुंबे एकत्र देवाचे वचन वाचत, प्रार्थना करत आणि प्रभूचे संतवन करत असत, पण आज दूरदर्शनाने हळूहळू ती जागा घेतली आहे। आता त्या ठिकाणी अशोभनीय नाच, सांसारिक मनोरंजन आणि शैतानी संगीत आले आहे, जे लोक म्हणतात की ते फक्त बातम्या पाहतात, तेही हळूहळू इतर अपवित्र कार्यक्रमाकडे वळतात। अनेक मुले टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये इतकी गुंततात की त्यांच्यावर त्यांचे वाईट परिणाम होतो। अभ्यासात मागे पडतात, गुन्हेगारी वर्तन शिकतात, वाईट सवयी लागतात आणि व्यसनाची आहारी जातात। प्रिय देवाची लेकरांनो, तुम्ही काय पाहत आहात याबाबत जागरूक राहा। लक्षात ठेवा, अशोभनीय गोष्टी पाहणे प्रभूला दुःख देते। तुमचा वेळ जमवून वापरा, चुका दुरुस्त करा आणि आजच देवाकडे परत या। आणखी ध्यानासाठी वचन, तो तुझ्या घरातील वाईट कर्म पाहिल आणि तुला सोडणार नाही। तुझे मुले शुद्ध राहो। नीतिसूत्र 23:14 आजचे बायबल वाचन सकाळी एजेकिएल 27:38, 39 अध्याय, सायंकाळी 2 पत्र 2 अध्याय। धन्यवाद।